हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माई अक्का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. पुढे गेला
नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव होतं तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमात स्वागत करतो. सर नमस्कार. आपली सातत्याने अशा प्रकारे जेव्हा निवडणूक असतात किंवा काही कार्यक्रम असतात आपली भेट होत राहते. आम्ही सातत्याने काही काही उपक्रम करतो. यावेळेला आम्ही आवाज वाढव होतं तुला आईची शपथ आहे अशा प्रकारचे कार्यक्रम चालू करतो. त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही बाहेर गेलो होतो तर येताना आम्हाला हे चेकपोस्ट आम्हाला दिसलं आणि आम्ही विचारणा केली व कशा पद्धतीने काम चालतं काही आम्ही शूट केलं. आणि त्यात तुम्ही देखील एका गाडीतनं आलात आणि उतरलात. कशी कारवाई चालली असते. अनेकदा राजकारणावरती सातत्याने आरोप होतो की राजकारण्यांच्या गाड्या सोडल्या जातात, त्यांच्या गाड्या चेकिंग होते. पण इथं आम्ही स्वतः बघितलं की तुमची गाडी देखील चेक झाली. काय आपण सांगणार आहे बाबतीमध्ये? धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे स्थिर तपासणी पथक अत्यंत पारदर्शीपणे त्यांचं काम करताना दिसत आहेत. आम्ही जरी राजकीय पक्षाशी संबंधित किंवा राजकीय नेते असू तरी सुद्धा एखादं निवडणुकीचं काम जर पारदर्शीपणे पार पडत असेल तर आम्ही सुद्धा त्याला संपूर्णपणे सहकार्य करतो. पथकाने पूर्ण माझी गाडी चेक केलेली आहे. कारण आता अलीकडे काय असतं की निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप पुढाऱ्यांच्या गाड्यांमध्ये पैसे येतात वगैरे अशा प्रकारचे जे आरोप प्रत्यारोप होतात. तर मी या ठिकाणी तुम्हाला अतिशय आनंदाने सांगेल की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही बाजूला स्थिर तपासणी पथक आहे. सर्व व्यवस्थित तपासणी करतायत. पारदर्शीपणे निवडणुकीला सामोरे जायचं आहे. पण बऱ्याचदा पराभवाच्या भीतीने कधी ईव्हीएमवर आरोप होतो, कधी मतचोरीचा प्रश्न पुढे येतो, कधी मग आता पैशांचा प्रश्न पुढे येतो. तर हे बरोबर नाही. म्हणून मी आपल्याला फार जबाबदारीने सांगतो की चाललेलं काम अतिशय व्यवस्थितरित्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि आम्ही राजकीय क्षेत्रातले जरी कार्यकर्ते असू तरी आमचं पूर्ण सहकार्य असेल. सरांची गाडी इथे थांबली आणि सर देखील स्वतःहून उतरले आणि त्यांनी गाडी चेकिंगसाठी आपण सहकार्य दर्शवलं. त्यांची गाडी देखील चेक करण्यात आली. आपण पाहतोय की बऱ्याच वेळापासून हे जे काही सगळे अधिकारी वर्ग आहेत जे त्यांचे सहकारी आहेत ते या गाड्या चेक करण्याचं काम सातत्याने करत आहेत आणि त्यांची ड्युटी त्यांनी निभावतात. सरांनी असं सांगितलं की एकदा निवडणूक लागली की राजकीय जो पक्ष असतो, जो प्रस्तावित पक्ष असतो, सत्ताधारी पक्ष असतो, त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप होत असतात आणि मग त्याच्यामध्ये शेवटी काय नसलं तर मग पैशांचा आरोप होतो आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या अगदी बिनसायासपणे सोडल्या जातात. त्यांची कुठेही चेकिंग होत नाही अशा प्रकारचे आरोप होतात. पण त्यांची गाडी चेकिंग झाली. आपण काय सांगाल? आपण इथं कधीपासून इथं आपण हे काम करताय आणि काय ड्युटी आहे आणि काय तुम्हाला त्रास होतो किंवा कशा पद्धतीने हे काम चाललंय तुमचं? धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 SST पथकामध्ये माझी पथक प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. दिनांक 18 डिसेंबरपासून आम्ही आजपर्यंत कार्यरत आहोत. दररोज येणाऱ्या ज्या ज्या गाड्या अधिकारी असो, पदाधिकारी असो, नागरिक असो, त्यांच्या सर्व गाड्या चेक केल्या जातात, तपासणी केली जाते. गाडीमध्ये कुठलाही मद्यसाठा नाही, कुठलाही आर्थिक व्यवहार दिसत नाही. अशा पद्धतीने आम्ही गाड्या चेक करत असतो आणि त्यासोबत माझी टीम मला सहकार्य करते. एक महानगरपालिकेचे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, एक पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत, एक फील्ड वर्कर म्हणून नियुक्त आहेत आणि फोटोग्राफर यांच्या माध्यमातून आम्ही सर्व गाड्या चेक केल्या जातात. गाडी नंबर चेक केला जातो, गाडीमधला सर्व डिक्कीचा भाग चेक केला जातो, त्यातल्या बॅगा चेक केल्या जातात आणि आम्हाला सर्व समाज बांधव सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. मी आता एक बघतोय की एक डायरी देखील आहे तुमच्याकडे, त्याच्यावरती काहीतरी नोंद काय त्याच्यावरती नोंद केली जाते? प्रत्येक गाडी येण्याचा टाईम, गाडी कुठून आली, त्याचा गाडीचा क्रमांक याचं नोंद आम्ही घेत असतो. बरं, असं आतापर्यंत काही कॅश वगैरे सापडली आहे किंवा काय? आणि कॅश जर समजा सापडली तर त्याची कारवाई कशी असते? आतापर्यंत कुठलीही गाडीमध्ये कॅश सापडली नाही, परंतु जर गाडीमध्ये कॅश सापडले तर आम्ही ते कायदेशीर आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असतो. नाही, समजा आता मी गाडी घेऊन चाललोय, माझ्या गाडीमध्ये काहीतरी 50,000ची कॅश सापडली किंवा 2 लाखाची कॅश सापडली आणि मी कुठून तरी माझा एखादा व्यवहार करायला जात असेल आणि त्या व्यवहारासाठी ती कॅश नेत असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे किंवा ते काही समजून सांगितलं जातं किंवा कशा पद्धतीने त्याचं निराकरण होतं? समजा ज्यांच्याकडे माल म्हणजे पैसे सापडले तर आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं अंडरटेकिंग घेऊन आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जर त्यांनी जर आम्हाला संपूर्ण आर्थिक व्यवहाराचं जर मार्गदर्शन केलं, तपशील दिला तर आम्ही त्याबाबत तसं उल्लेख करून ते आयोगाच्या सूचनेनुसार कार्यवाही करतात. आणि अनेक वेळेला काय होतं की अशा वेळेला पार्ट्यांचा आरोप होत असतो. मग अनेकदा दारू सप्लाय होते किंवा काही अंमली पदार्थ देखील सप्लाय होतात मतदारांना खुश करण्यासाठी म्हणून.
असं जर काही सापडलं आढळलं तर त्याच्यावरती काय कारवाई असते? आतापर्यंत कुठल्याही अंमली पदार्थाची गाडीमध्ये तपासणी केलं असं सापडलेलं नाही. पण समजा उद्या परवा जर सापडलं तसं तर त्या पद्धतीने आम्ही आयोगाच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहोत. थँक्यू. आपण पाहतोय की ही जी काही कारवाई असते ही कारवाई अनेकदा आरोप असा केला जातो की हा देखावा असतो, याच्यामधून काही निष्पन्न होत नाही. पण आपण आता अधिकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांनी देखील सांगितलं की अशा प्रकारची जी काही कारवाई असेल मग राजकीय देखील कोणी व्यक्ती असेल त्याची देखील गाडी आम्ही थांबवतो आणि त्याच्या गाडीत जर काही आढळलं तसं संशयास्पद तशा प्रकारची आम्ही नोंद करतो आणि तशा प्रकारचे गाईडलाईन्स आम्ही वरून घेतो आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या नजरेतून कोणालाही सोडत नाही. अशा प्रकारचे काही संशयित आम्हाला हालचाली दिसल्या तर नक्की त्याच्यावरती कारवाई होते. मित्रांनो, आपल्यासोबत सर आहेत, आपण सरांशी पुन्हा चर्चा करणार आहोत. सर, आता राजकीय वातावरण आहे प्रचंड एकदम आणि धुळे महानगरपालिकेमध्ये आपण पाहतो, आपण देखील शहराचेच रहिवासी आहात. धुळे महानगरपालिकेमध्ये गेल्या जवळपास 10 वर्षापासून आपण असं म्हणूया की सत्ता बीजेपीचीच आहे. मागच्या वेळेला जरी फारुख शाह आमदार असले तरी पण महानगरपालिकेमध्ये बीजेपी सत्ता आहे. असं असलं तरी लोकांच्या सगळ्याच प्रश्न पूर्ण होतात, विकासाची व्याख्या बनली जाते हे देखील मान्य असलं तरी देखील पाण्याचा जो काही प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, या विषयावरती सातत्याने लोक बोलत असतात. काय आपण सांगाल बाबतीत? पाठीमागच्या काळामध्ये या दोनही योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. दोनही योजनांची कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत. प्रायोगिक तत्वावर जे 8 दिवसाचा जो पाणी सोडण्याचा प्रपोर्शन होतं ते आता 3 दिवसांवर येऊन पोचलेलं आहे. ड्रेनेजचं काम सगळ्या बाजूने पूर्ण झाल्याच्या नंतर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये पाणीसुद्धा दररोज मिळेल आणि शहराचे आमदार माननीय अनुपजी अग्रवाल साहेबांनी सांगितलं की पाणी फिल्टर पाणी देण्याच्या संदर्भातली चांगली भूमिका येणाऱ्या काळामध्ये, जसं आपण आरो सिस्टीमचं जे वॉटर फिल्टर ते पाणी शुद्ध पाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका भविष्यात ते आहे. तेही स्वप्न आपलं शहराचं पूर्ण होईल. ड्रेनेजचाही प्रश्न लवकरच संपुष्टात येईल, कारण ती योजना मधल्या काळामध्ये रखडली, पुन्हा सुरू झाली, पुन्हा तिची सुधारित प्रशासकीय मान्यता झाली, ती योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित झाली. जे विस्तारित गावं आहेत त्यांचा पण त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला, कारण जे धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत 11 विस्तारित गावं होते त्यांच्यामध्ये ती नव्हती. आता तिथे पण ती पूर्ण इम्प्लिमेंट करून सगळं हा प्रश्न आता लवकरच संपुष्टात येणार आहे. आणि म्हणून निश्चितपणाने येणाऱ्या काळी येत्या 5 वर्षामध्ये धुळे शहर सुंदर शहर असं आपल्याला म्हणावं लागेल, असं मी फार जबाबदारीने आपल्याला सांगतो. मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करणार की धुळे शहर विकासाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे तर गेलं पाहिजेच, पण याच्याबरोबर विकासाच्याच बरोबर सुरक्षितता शहराची फार महत्त्वाची आहे. हे शहर सुरक्षित वाटलं पाहिजे, या शहरामध्ये उद्योग व्यवसाय आले पाहिजे, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या शहरामध्ये झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये घेणार आहोत. आणि मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगतो की ज्या पद्धतीने या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं व्हिजन आहे, प्रत्येक महानगरपालिकेला एक वेगळ्या दिशेनं नेण्याचं जे व्हिजन आहे ते निश्चितपणाने फलद्रूप होईल असा विश्वास आम्हाला वाटतो. आपण या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्यावेळेला शहरामध्ये फिरत होतो त्यावेळेला आपल्याला हे स्थिर तपासणी नाकं दिसलं आणि या नाक्याचं नक्की काय कामकाज चाललंय ते आपण समजून घेतलं. मित्रांनो, आपण या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडून द्याल अशा प्रकारची आम्ही देखील अपेक्षा करतो. पुन्हा आपण नवीन मतदारांना नवीन उमेदवारांना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय.